जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सध्या त्यांच्या 2 मंत्र्यांमुळे कोंडी झाली आहे। आमदार संजय गायकवाडांच्या आमदार निवासातील उपाहारगृहातील स्टंटबाजीमुळे ते चर्चेमध्ये आले, तर दुसरे मंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या बेडरूम मधील बॅगमुळे चर्चेमध्ये आलेले आहेत। विरोधकांनी या 2 मंत्र्यांमुळे सरकारला चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचण्याची ही वेळ आलेली आहे। पाहूया एक रिपोर्ट। हे दोघे आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते आणि मंत्री। मात्र या दोघांच्या कारनाम्यामुळे एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आले। विरोधकांनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांना वॉर्निंग दिली आहे। गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या। तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं। तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल। माझ्याच कुटुंबावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही। कमी बोला, जास्त काम करा। मी रागावत नाही, मी प्रमुखांसारखा वागत नाही, कार्यकर्त्यांसारखा वागतो। तुम्ही तसंच वागा। आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये। कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असं समजून काम करा। कमी वेळामध्ये जास्त यश मिळालेले लोक आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे बदनामीचा डाव रचला जातोय। प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या। यापुढील काळ हा कसोटीचा आहे। सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात, ती काळजी घ्या, अशी एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना समज दिली आहे। पण रोख होता तो मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्याकडे। पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाटांना फडणवीसांनी सुनावले। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं म्हणत फडणवीसांनी त्यांना तंबी दिली आहे। शिवसेना पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केवळ या दोघांनाच नव्हे तर पक्षातील सर्वच आमदारांना एक प्रकारे इशारा दिलाय। हा इशारा दिल्यामुळं आता शिंदेंचे आमदार यापुढे योग्य वर्तन करतील अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।